नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना? आजच्या व्हिडिओची सुरुवात झाडं खरेदीपासून करते आहे. आता लवकरच पाऊस सुरू होणार आहे आणि आता जर झाडे लावले ना तर ते खूप छान होतात. माझ्याकडे आधीची पण काही झाडं आहेत, पण म्हटलं अजून थोडे झाडं ॲड करूयात. नर्सरीमध्ये गेल्यानंतर ना खूप सारे फुलांची झाडं असतात. मग हे घेऊ की ते घेऊ असं वाटतं, पण आता मी माझ्या मनाला थोडासा आवर घातलेला आहे. कारण कितीही झाडं घरी आणू द्यात, त्यातले खूप थोडेसे झाडच जगतात. नर्सरीमध्ये ते लोक जितकी काळजी घेत नाहीत ना, त्यापेक्षा जास्त आपण घरी काळजी घेतो तरीसुद्धा खूप थोडेच झाडं जगतात. त्यामुळे आता मला झाडं घेण्याची जास्त इच्छा होत नाही. या ज्या कलरफुल जास्वंदी आहेत ना, या मी नेऊन बघितल्यात, पण त्यांना ना त्याला कीड वगैरे लागते, बुरशी लागते आणि ते झाड जगत नाही. आता मी कोणते झाडं घेतलेले आहेत ना, ते मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. यानंतर ना घरी येऊन झाडं वगैरे ठेवून दिली. म्हटलं आता लोणच्यासाठी कैऱ्या घेऊन येऊयात, कारण हीच लोणचं बनवण्याची योग्य वेळ आहे. कारण यानंतर ना कैऱ्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र निघत नाहीत. मग म्हटलं पहिल्यांदा कैऱ्या घेऊन येऊयात. मग मी आज कैऱ्या घेऊन आली. आता हा व्हिडिओ मी नंतर पोस्ट करते आहे, पण माझं लोणचं बनवून झालेलं आहे. तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो नक्की बघा. यानंतर ना कैऱ्या मी व्यवस्थित पिशवीतनं काढून घेतल्या आणि छान पुसून वगैरे घेतल्या. लोणचं कसं बनवायचं हे मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, ते नक्की बघा. आणि त्या दिवशीचा ना पूर्ण वेळ माझा खूप साऱ्या कामांमध्येच गेला. मग मी पहिल्यांदा कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या व्यवस्थित पुसून त्याला मीठ हळद लावून ठेवले. कारण दुसऱ्या दिवशी मला लगेच याचं लोणचं बनवायचं होतं आणि लोणचं खूप छान झालेलं आहे. लोणच्याच्या सर्व फोडींना मी हळद मीठ लावून ठेवलं. यानंतर थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर एका कॉटनच्या कापडामध्ये आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे, ज्यामुळे त्यातलं जे पाणी आहे ना ते व्यवस्थित निघून जातं आणि आपलं जे लोणचं आहे ना ते अजिबात मऊ पडत नाही. आणि मग खूप दिवसांपर्यंत म्हणजे जवळपास 2 वर्षांपर्यंत सुद्धा हे लोणचं अगदी व्यवस्थित राहतं. आता मी खूप दिवसांपासून लोणचं बनवते आहे. जवळपास 15 वर्षांपासून मी लोणचं बनवते आहे आणि माझं जे लोणचं आहे ना ते आत्तापर्यंत एकदासुद्धा खराब झालेलं नाही आहे. त्यामुळेच मी या लोणच्याची डिटेल अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ती माझ्या चॅनलवरती जाऊन नक्कीच बघा. त्यात लोणचं बनवण्याची योग्य पद्धत, त्याचप्रमाणे मसाल्यांचं प्रमाण शेअर केलेलं आहे. आणि अशा प्रकारे लोणच्याच्या फोडी वाळवून घेतल्या आणि यानंतर ना जेवणामध्ये मी आज दोडक्याची भाजी आणि आमरस बनवलेला होता. आता म्हटलं गुळांबासुद्धा बनवून घेऊयात. तर अहोंनी कैऱ्या आणलेल्या होत्या, मग याचा छान असा गुळांबा बनवलेला आहे. गुळांब्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, नक्की बघा. यानंतर ना सायंकाळी आमच्या इथे थोडासा पाऊस आलेला, त्यामुळे वातावरण खूप थंडगार झालेलं होतं. दिवसभर ना कडक ऊन होतं आणि त्यानंतर ना सायंकाळी अशा प्रकारे छान पाऊस पडला ना, तर वातावरण पण खूप छान झालं होतं. आता लेट पण थेट मलासुद्धा धोंड्यामध्ये चांदीच्या वस्तू भेटलेल्या आहेत. अहोंनी माझ्यासाठी दिलेल्या या वस्तू आहेत, तर त्या काय आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. यामध्ये जोडवे आहेत. तर हे माझे आधीचे जोडवे होते ना, त्यामध्येच भर घालून नवीन बनवून घेतलेले आहेत. माझ्याकडे ना जवळपास 4-5 प्रकारच्या पायातले पैंजण आहेत. पण मग मला ना ही एक डिझाईन आवडलेली होती, ही पण अहोंनी मला दिलेली आहे. छान अशी नाजूक डिझाईन आहे आणि अशाच प्रकारची अजून एक माझ्याकडे पायल आहे बारीकमध्ये सुद्धा, पण मला ही आवडलेली. यानंतर हे जोडवे आहेत ज्यामध्ये भर घातलेली आहे. हे माझे आधीचे जोडवे होते, तर त्यात थोडीशी भर घातलेली आहे. मला असेच नाजूक जोडवे घालायला आवडतात. यावरची डिझाईनसुद्धा खूप छान, खूप नाजूक डिझाईन आहे. यानंतर ना मला अशा प्रकारच्या मासोळ्या पाहिजे होत्या. माझ्याकडे मासोळ्या आहेत, पण त्या ना यापेक्षा मोठ्या साईजच्या आहेत. मला या छोट्या साईजच्या हव्या होत्या, तर त्या पण अहोंनी मला दिलेल्या आहेत. यानंतर हा चांदीचा बाजूबंद, हा सुद्धा खूप छान आहे, तो पण मला अहोंनी दिलेला आहे. एखाद्या शूटच्या वेळेस मी तुमच्यासोबत नक्कीच याचा लूक पण शेअर करेन. तर असा काहीसा तो दिसतो आहे आणि खूप छान वाटतो. आता मी तो कधी वेअर करते माहिती नाही, पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता मी जोडवे वगैरे घालून घेतले आहे इथे. यानंतर ना मला अहोंनी विरोध्या पण दिलेल्या, त्या पण मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते.
हे सर्व घातल्यानंतर ना खूप छान वाटतं. पण रोज काय इतकं सारं घालण्याची सवय नाही आहे. तर आता ह्या मासोळ्या आहेत, या करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये घातलेल्या आहेत अशा प्रकारे. यानंतर या विरोध्या आहेत, या पण खूप छान वाटतात घातल्यानंतर. पण आता मी किती दिवस हे ठेवते सांगता येत नाही, कारण मला इतकं सगळं घालण्याची सवय नाही आहे. मी फक्त जोडवीच घालत असते. यानंतर अहोनी छान पपई आणली होती, मग ती मी कट केली आणि आम्ही सर्वांनी पपई खाल्ली. तर असा माझा आजचा दिवस होता. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.